चला तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सगळ्याच बायका आलेल्या असतात आणि एक एक करून त्या अर्जुन समोर त्यांच्या नवऱ्याच्या कहाण्या सांगत असतात. म्हणजेच त्यांच्या नवऱ्याने त्यांना अशा पद्धतीने त्रास दिलेला आहे की त्या सगळ्या गोष्टी एक एक करून शेअर करत असतात. म्हणजेच काय तर माझा नवरा खूप जास्त मारहाण करतो, मी त्याला सांगितलं की इकडे जाऊ नको तरीसुद्धा तो माझं ऐकत नाही, उलट तो मलाच शांत करतो आणि माझ्यावरच आवाज चढवतो. मी त्याला सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने सांगायला जाते पण त्याचा तो चुकीचा अर्थ काढून त्याचा त्रास मलाच देतो. या सगळ्या गोष्टींना आता एक एक करून प्रत्येक बाई वेगवेगळी हिस्ट्री सांगत असते आणि या सगळ्या गोष्टी ऐकून ना कुठेतरी सुमनला वाटतं की हे सगळं सेम टू सेम माझ्यासोबत सुद्धा होत आहे. आणि म्हणूनच ना सुमन एका पॉईंटला विचार करू लागते की खरंच या सगळ्या गोष्टी आपल्यासोबतही तशाच होत आहेत. मग आपण अजूनपर्यंत गप्प का राहिलोय? कारण या बायकांना आवाज उठवून बोलू लागतात आणि त्या म्हणत असतात की सॉरी, पण आम्ही पोलिसांकडेही गेलो होतो, पोलिसांकडे जाऊन आलो, त्यानंतर डायरेक्ट थेट तुमच्याकडे आलो कारण आम्हाला कंप्लेंट करायची होती, तक्रार करायची होती. मग आम्हाला वाटलं की तुम्ही या केसमध्ये आम्हाला मदत करू शकता आणि यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहे, असं देखील आता बोलत असतात त्या बायका. त्याच वेळेला सुमनमध्येच उठून बाहेर निघून जाते कारण का सुमनला ना तो सगळा प्रसंग आठवतो. कारण तिला जी काही मारहाण केलेली होती या सगळ्या गोष्टी समोर येत असतात आणि त्यामुळेच ना तिला त्रास होऊ लागतो. ती आता विचार करत असते की खरंच ना जे काही या बायका बोलतात तसंच आपल्यासोबतसुद्धा हे आधी झालं आहे, पण तरीसुद्धा आपण अजूनही शांत आहोत. याचाच त्रास ना तिला होत असतो. जशी सुमन बाहेर जाते तशी सायली तिच्या मागे जाते आणि सायली तिला समजवायचा प्रयत्न करत असते. तिला विचारते की काय झालं आहे सुमन काकू, काही त्रास होतोय का तुम्हाला? आणि त्याच वेळेला आता सायली सुमन घडाघडा बोलायला हवी यासाठी म्हणत असते की बघितलं ना या बायका किती अन्याय सहन करतात, पण आज जाऊन त्या सगळं काही बोलल्या आहेत. त्यांना ते असह्य झालं असेल ना, कारण बायका असतातच अशा, कारण त्या शूर असतात पण त्या दाखवून देत नाही, त्या एका दबावाखाली असतात. पण एकदा का असा प्रसंग घडला ना, म्हणजेच आपल्या जवळची व्यक्ती ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो आणि तोच जर आपल्यावर मारहाण करत असेल तर ती बाई तरी का सहन करेल? प्रत्येक बाईने असा आवाज उठावायला हवा आणि आज ज्या बायका करतायत ना ते अगदी बरोबर करतायत, असं देखील सायली आता सुमनच्या समोरच बोलत असते. सुमनला आता हे सगळं ऐकून ना खूप मोठा धक्का बसतो. म्हणजे सुमनलाही आता असं वाटत असतं की आपण शांत न राहता आता बोलायला हवं. खांद्यावर ठेवलेला पदर ती आता खाली टाकते आणि तीही आता म्हणते की मलाही तुम्हा दोघांशी बोलायचं आहे. इतके दिवस माझं धाडस होत नव्हतं, पण आता मात्र मी मनाशी ठरवले की या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत बोलायच्या. आणि म्हणूनच आता सुमनला घेऊन सायली आतमध्ये येते. अर्जुन विचार करतो की सायली जे काही प्लॅनिंग केलेलं आहे ना ते फायनली सक्सेसफुल झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी जशा हव्या होत्या तशाच माझ्याबरोबर घडतायत. अर्जुन विचारतो की म्हणजे काय? आम्हाला कळलं नाही, सांग ना नेमकं काय झालं आहे ते. त्याच वेळेला आता सुमन काकू सांगू लागतात की आज ज्या बायका सगळं सहन करतायत ना, तसंच मीही सध्या या सगळ्या सफरमधून जाते. म्हणजेच मलासुद्धा आजकाल अशीच मारहाण होते. मी सगळं काही सहन करते, पण म्हटलं तुम्हाला याबाबत बोलावं. म्हणजे काय, तुला नागराज काका त्रास देतोय का? बोल ना सुमन काकू, नागराज काका त्रास देतोय का? आणि हे सगळं कधीपासून होतंय हे जरा व्यवस्थितपणे आम्हाला सांगशील का? आणि मग त्याच वेळेला आता सुमन सांगायला सुरुवात करते. ती म्हणत असते की आमचं लग्न झालं तेव्हापासूनच हे माझ्याशी नीट वागायचे नाही. म्हणजे जनरली जे नवरा बायकोमध्ये नातं असतं ना ते नातं आमच्यामध्ये जास्त कधी खुललंच नाही. पण तरीसुद्धा मी यांच्यासोबत संसार करत राहिली. मला असं वाटत राहिलं की कधीतरी गोष्टी सुधारतील, काहीतरी वेगळं घडेल, पण तसं कधीच काहीच झालं नाही. आणि त्यामुळे ना मला ना या सगळ्याचा खूप जास्त त्रास झाला. म्हणजेच मी विचारही केला होता की या सगळ्यातून मी कधीतरी सावरेन, पण त्यातच ना एक नवीन गोष्ट घडली. ती म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही. गोष्ट घडली ना की तेव्हापासून येत ना हे माझ्याशी नीट वागत नाही आहेत. म्हणजेच सतत मला मारतात, काही ना काही बोलतात आणि मग मला त्याचा त्रास होतो.
मग हे सगळं का होतंय, काय घडलं होतं एवढं, असं सायली विचारते. त्यावर आता सुमन सांगत असते की ते काय ना, मी एकदा मार्केटमध्ये मध्यंतरी गेली होती आणि त्याच वेळेला ना मला समजलं की हे आणि महिपत अजूनही बोलतात आणि महिपतचा आणि ह्यांचा संबंध आहे. ही गोष्ट मला जेव्हा कळली ना, तेव्हा मी त्यांना समजवायचा, त्यांना विचारायचा प्रयत्न केला आणि त्यांना इतकंही सांगितलं की त्याच्यासोबत संबंध असतील तर ते संबंध संपवा, कारण आपल्या भाऊजींना जर हे कळलं तर त्याचा त्रास होऊ शकतो आणि भाऊजी याचा चुकीचाही अर्थ काढतील, कारण भाऊजी त्या माणसाच्या विरोधात आहेत आणि तुम्ही कसं काय त्याच्याशी बोलू शकता. आणि मी जेव्हा त्यांना हे सगळं बोलायला गेली ना, तेव्हा मात्र त्यांनी मला मारलं, मला मारहाण केली. मी तरीसुद्धा बऱ्याच गोष्टी सहन केल्या. हे एकदा नाही घडलंय, हे सतत हल्ली वारंवार घडते. ते अजूनही त्या महिपतच्या संपर्कात आहेत. मी किती वेळा तरी ह्यांना म्हटलं की हे सगळं थांबवा, या सगळ्या गोष्टी नका वाढू, पण नाही, हे काहीही ऐकायला तयार नाही आहेत. हे सरळ मलाच मारहाण करतायत. मग मलाही असं वाटतं की या सगळ्या गोष्टींना आता सांगून टाकाव्यात कधीतरी, पण तरीसुद्धा मी स्वतः शांत राहते. मी विचार करते की नको, हे सगळं जर कळलं तर आपल्याच नवऱ्याला त्रास होईल, पण ते ना माझा कधीच विचार करत नाहीत. ते फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात. म्हणजेच मला किती त्रास होतो याचा कधीही ते विचार करत नाहीत. कोणीही काही घरात नसलं, आम्ही दोघंच जर रूममध्ये असलो ना, तर ते मला प्रचंड मारतात. असं देखील आता सायलीला सुमन सांगू लागते. आणि ही गोष्ट जेव्हा सायली आणि अर्जुनला समजते ना, तेव्हा त्यांना तर खूप मोठा धक्काच बसतो, कारण त्यांनी नागराज काकाला असं कधी इमॅजिनच केलं नव्हतं जसं आज ही लोकं इमॅजिन करत होती. त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की प्लीज प्लीज सुमन काकू, इतकं रडू नकोस, पण आम्हाला ना पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांग. त्याच वेळेला आता पूर्ण डिटेलमध्ये माहिती सुमन सांगायला लागते. म्हणजेच 22 वर्षापूर्वी अपघात घडला आहे ना भाऊजींचा आणि वहिनींचा, त्या गोष्टीलासुद्धा मला कधी कधी वाटतं ना हेच जबाबदार आहेत. म्हणजे म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, नागराज काकाचासुद्धा या सगळ्यात हात आहे का? तर सुमन म्हणते की हो हो, मला हेच म्हणायचं आहे, कारण मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. ज्या दिवशी तुम्ही घरी आला होतात त्या अपघाताचं बोलायला, त्याच दिवशी त्यांचा चेहरा मी अनुभवला आहे. ते खूप जास्त घाबरले होते आणि तुमच्याकडनं अजून माहिती काढून घ्यायचा प्रयत्न करत होते, पण मी त्या वेळेला प्रत्येक वेळेला सावरून घ्यायचा प्रयत्न करत होती. त्याचसोबत तुम्हाला हेही माहिती आहे का, जेव्हा वहिनींना आपण जंगलात तुम्ही घेऊन गेला होतात तेव्हा ते प्लॅनिंग केलं होतं आणि त्या रात्रीसुद्धा ना हे नव्हते घरात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आले ना, तेव्हा अशी कारणं देत होते ना की ती न पटण्यासारखी होती. मग सायली आणि अर्जुन चकित होऊन पाहू लागतात, कारण त्यांनाही आता समजतच नसतं की काय बोलावं ते. अर्जुनला तर खूप मोठा धक्का बसतो, कारण अर्जुनने ना नागराजच्या बाबतीत असा कधीही विचार केला नव्हता, पण आज जे काही त्याने ऐकलं होतं ना ते खूप जास्त भयंकर होतं. बाहेरून दाराचा आवाज येतो आणि त्याच वेळेला चुकून सुमनच्या हातातला ग्लास पडतं. ती खूप जास्त घाबरलेली असते आणि तेवढ्यातच अर्जुन म्हणतो की थांबा, मी बघतो या कोण आहे. आणि त्याच वेळेला तिकडे आता पिऊन आलेला असतो आणि पिऊन जेव्हा येतो ना तेव्हा सर फाईल द्यायची होती असं म्हणतो. ठीक आहे, आणि फाईल दिल्यानंतर आता त्या पिऊनला सांगितलं जातं की कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस, मीटिंग चालू आहे महत्त्वाची, असं बोलून त्यालासुद्धा तो जायला सांगतो आणि दार लावून घेतो. कारण सुमन ही खूप जास्त घाबरलेली होती. सुमनला होणारा त्रास, या सगळ्या गोष्टी तिला वाचवायच्या होत्या तिच्यापासून. म्हणूनच आता तिला कसं वाचवता येईल याचा जास्तीत जास्त विचार ना आता मात्र अर्जुन आणि सायली करत होते. दुसरीकडे सायली अर्जुनकडे पाहत होती, कारण त्यांना या सगळ्या गोष्टींवर खरं तर कानांवर विश्वास बसत नव्हता की या सगळ्याच्या मागे नागराजही असू शकतो. इतके दिवस ती या सगळ्याचा दोघंही जण शोध घेत होते, पण महिपतच्या बरोबरीला घरातील एखादा व्यक्ती असेल असा त्याने विचारही केला नव्हता, आणि तो सुद्धा नागराज काकांबद्दल. आता अर्जुन म्हणत असतो की प्लीज प्लीज सुमन काकू, मला ना हा प्रकार व्यवस्थित डिटेलमध्ये सांग, पहिल्यापासून नेमकं कसं काय काय घडलं आहे ते. म्हणजे तुला या सगळ्याच्या बाबतीत संशय कधीपासून आला, कधीपासून या गोष्टी कळायला लागल्या, हे जरा मला सांग. त्यावर आता सुमन सगळी हिस्ट्री सांगायला सुरुवात करते. म्हणजेच सुमन आता पहिल्यांदा सांगू लागते
की खरं तर घरात भाज्या नव्हत्या, म्हणून मी ह्यांना म्हटलं होतं की जरा मार्केटमध्ये मला घेऊन चला, पण ते मला ऐकले नव्हते. मी एकटीच गेली होते. तेव्हा मी मार्केटमध्ये त्यांना पाहिलं. त्यानंतर मी घरी आले. घरी मी आल्यानंतर त्यांच्या फोनवर महिपत चाललेला फोन तोही पाहिला. मी त्यांना जाबही विचारला की तुमचा महिपत सोबत काही संबंध आहे का, तर मला बोला, माझ्याशी सांगा, माझ्याशी स्पष्ट करा. पण नाही, त्यांनी तेही स्पष्ट केलं नाही. मग मग मला कळतच नव्हतं की काय करावं काय नाही. मग त्याच वेळेला त्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली. म्हणजे त्यांना ना पटतच नव्हतं. मुळात मी त्यांना ही जोर जबरदस्ती करते की काहीच बोलते, ह्या सगळ्या गोष्टींना त्यांना पटतच नव्हत्या. ते आता फक्त आणि फक्त माझा रागराग करत होते. म्हणजे महिपतचा जरी काढला ना तरीसुद्धा त्यांना राग येत होता. मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा ना अर्जुनला समजतात तेव्हा अर्जुन खूप जास्त भडकतो. नागराज काका असा आहे ना, आता जर तो माझ्या समोर असला असता ना तर बघ मी त्याची काय वाट लावली असती ती. त्याने हे सगळं केलं आहे, मला आता सहनही होत नाही आहे. महिपतसारख्या गुंडासोबत त्याची मैत्री, मी विचारही करू शकत नाही. तर दुसरीकडे मात्र आता साक्षी ही फंटरला भेटायला गेलेली असते, जो महिपतचा असतो. त्याला म्हणत असते की काय झालं, कुठे आहेत अण्णा, काही कळलं का. तर तो सांगत असतो की नाही ना, काहीच कळलेलं नाही आहे. मग कधीपर्यंत कळणार आहे या सगळ्या गोष्टी, बघ जरा विचार कर. कारण तो आता म्हणत असतो की खरं तर ना साहेबांनी तुळजापुरात मला बोलवलं होतं, मी गेलोही होतो त्यांना घ्यायला, पण तेव्हा नंतर ते दिसलेच नाहीत तुळजापुरात. कुठे गेले आहेत काहीच कळत नाही. अरे मूर्खांनो, तुम्ही उशिरा गेला असाल, मग त्यांच्या बाबतीत काही झालं असेल ना तर कोणालाही सोडणार नाही. मी पहिल्यांदाच सांगते, पहिल्यांदा जाऊन आधी त्यांना शोधा. ते हवे आहेत, काही झालं तरीसुद्धा माझ्या समोरच. आणि म्हणूनच तुम्ही हे सगळं काम करायचंच आहे. लवकरात लवकर मला हे काम झालेलं दिसलं पाहिजे, असं देखील आता ती ओरडून बोलत असते. त्यावर तो फंटर देखील तिकडनं निघून जातो. तर आता एकटीच साक्षी बडबडत असते आणि म्हणत असते की खरं तर ना मीच शोधलं असतं, पण मी या अवस्थेत कशी बाहेर पडू. खरंच ना, माझं जर सगळं व्यवस्थित असलं असतं ना तर मी अण्णांना शोधून काढलंच असतं, असं देखील आता ती एकटीच बडबडत असते. दुसरीकडे मात्र आता अर्जुन पिसाळलेल्यासारखा वागत असतो, कारण त्याला आता खूप मोठा पुरावा मिळालेला असतो. त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता या सगळ्या गोष्टी त्याला आज एका दिवसात मोठ्या पुराव्यासकट मिळालेल्या असतात. आणि त्यामुळेच ना आता सायली आणि अर्जुने ना आता मात्र सुमनला चांगलंच घडवतात. म्हणजेच तुला आता त्या माणसापासून जरा सावधच राहायला लागेल. म्हणजेच बघ ना, त्या माणसाला असं वाटत असणार आहे की तू त्याला घाबरून आहेस, पण तसं करायचं नाही. तुला तो जास्त मारहाण करत असेल ना तर तू जास्तीत जास्त त्याच्यासोबत न राहिलेलंच बरं, असं देखील सायली आणि अर्जुन आता सुमनला सांगत असतात. त्यावर सुमन सांगत असते, मी त्यांना घाबरतेच, त्यामुळे मी ना जास्त त्यांच्यासमोर जातही नाही, कारण मला त्यांची खूप जास्त भीती वाटते. कधी कधी असं वाटतं की माझ्यासोबत काय होईल. म्हणूनच तर मी या सगळ्या गोष्टींना बऱ्याच पद्धतीने लपवत असते. पण तरीसुद्धा मला कुठेतरी ना असं माझं काहीच खाऊ लागतं की नाही, काहीतरी चुकतंय का, काहीतरी घडतंय का. म्हणूनच मी शांत असते. पण जेव्हा मी भाऊजींसोबत आणि त्याचसोबत वहिनींसोबत असते ना तेव्हा मात्र ना ते काहीच रिॲक्ट करत नाहीत, ते मला मारूही शकत नाहीत. आणि म्हणूनच ना मी जास्त रूममध्ये न राहता सतत त्यांच्यासोबतच राहायचा प्रयत्न करत असते, असं देखील आता ती म्हणू लागते. तर दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टी तर बरोबर आहेत, पण आता ना तुम्ही ना त्यांचं वागणं सहनही करायचं नाही. म्हणजे ते तुम्हाला मारतात, मारहाण करतात ना, या सगळ्या गोष्टीकडे ना जरा वेगळ्या व्ह्यूने बघायचं. म्हणजे त्यांच्याशी संवाद साधायचा नाही. मग त्यांनाही जरा वेगळं वाटेल की ही बाई सतत आपल्या मागे मागे करणारी आज का बरं आपल्या मागे करत नाही आहे. असे काहीसे धडे सायली आता सुमनला देऊ लागते. आणि सुमनलासुद्धा या सगळ्या गोष्टींना पटत असतात, कारण सुमन जे काही बोलत असते त्यावरून सायली आणि अर्जुनला तिला बूस्टअप करणं गरजेचं असतं. कारण काही झालं तरी सुमनचं नाव फुटायला नको, नाहीतर नागराज सुमनची अवस्था काय करून ठेवेल हे सुद्धा आता सायली अर्जुनला माहिती होतं. म्हणूनच सायली अर्जुन खूप जास्त प्रयत्न करत होते की काही झालं तरी तिला त्रास होऊ द्यायचा नाही. आणि म्हणूनच आता ते मात्र हे सगळं प्लॅनिंग करतात. पण इकडे अर्जुनने ठरवलेलं असतं की या सगळ्याच्या मुळाशी जर नागराज काका असेल ना तर तो माझ्या हातातून गेला. अर्जुन सुभेदारसोबत त्याची गाठ आहे हे तर फिक्स आहे, असं देखील तो आता म्हणत असतो. दुसरीकडे नागराज आता पूर्णपणे
सुमनला झोपवायच्या तयारीत असतो, कारण त्याला रात्री बाहेर जायचं असतं आणि त्यासाठी त्याची धडपड सुरू असते. दुधात काहीतरी मिक्स करतो आणि आता सुमन आल्यानंतर सुमनला हे द्यायचं असं त्याचं ठरलेलं असतं. सुमन जेव्हा घरी येते ना, तेव्हा आता तो सुमनला म्हणतो की आलीस का जाऊन, दादाकडे गेली होतीस ना, ये ये असं बोलून तो तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. पण आता सायलीने ज्या पद्धतीने तिला शिकवलं आहे ना, त्यामुळे ती आता बोलणं टाळत असते. ती आता तिकडनं लांबच निघून जाते आणि जेव्हा ती तिकडनं निघून जाते ना, तेव्हा मात्र आता इकडे विचार करण्यासारखी गोष्ट असते. नागराज बघतच राहतो. दुसरीकडे आता अस्मितासाठी सायली आणि अर्जुनने सरप्राईज आणलेलं असतं आणि अस्मिताला आता ते दोघंही जण म्हणत असतात की डोळे बंद कर. अरे मग मला सरप्राईज कसं दिसेल यार, असं काय करताय तुम्ही? अरे सरप्राईज आहे. आणि तिच्यासाठी ना त्याने संत्र्याची बर्फी आणलेली असते. अरे मला ना संत्र्याचा वास येतोय. काय आणलं यार, खरं खरं सांगा ना, तुम्ही संत्रं आणलं आहे का? नाही, संत्रं नाही आणलं. मग काय, संत्र्याचा खोड रबर? कल्पना म्हणते अगं हे तुझ्यासाठी आणलं आहे, तुझ्या बाळासाठी नाही. असा कसा विचार करतेस ग तू? मग काय आणलं आहे? मला ना खरंच ना आता नाही राहावं, ते खूप जास्त वास येतोय संत्र्याचा. सांगा ना काय आणलं आहे ते. आणि असं बोलून आहे ना ती अक्षरशः डोळ्यावरचा हात काढायलाच लावते. आणि त्याच वेळेला इथे सायली आणि अर्जुन म्हणतात की खास तुमच्यासाठी आम्ही संत्र्याची बर्फी आणली आहे. आणि ही गोष्ट जेव्हा आता कळते ना, तेव्हा मात्र आता खूपच जास्त आनंद इथे असणाऱ्या अस्मिताला होतो, कारण अस्मिताला ही बर्फी खायची असते. त्याचेच डोळे लागलेले असतात आणि आज तिला ती बर्फी आणून दिल्यामुळे ना जो काही आनंद झालेला असतो ना, तो एकदमच भारी असतो. आणि त्यामुळे ना ती विचार करते की हे काय, म्हणजे तुम्ही माझ्यासाठी ही बर्फी तर आणली आहे, पण तुम्हाला कसं कळलं? आम्हाला वाटलंच, कारण ना यांनी मला सांगितलं की तुम्हाला बर्फी आवडते संत्र्याची. मग म्हटलं घेऊन जाऊया, थोडंसं वेगळं सरप्राईज म्हणून तुमच्यासाठी खास. खरंच ना मला आता कधी खाते ना असं झालं आहे. आणि त्याच वेळेला ना आता अर्जुनही खायला सुरुवात करतो. अर्जुन ज्या वेळेला ती बर्फी उचलून खाऊ लागतो ना, तेव्हा अस्मिता त्याच्याकडे बघत असते. तर अस्मिताच्या समोरच सायली म्हणते काय हो तुम्ही पण, हे सगळं तिच्यासाठी आपण आणलं आहे आणि तुम्हीच काय खाताय? मग अर्जुन म्हणतो की मला माहिती आहे ना, जे काही बाळ आहे ना ते असंच होणार आहे, म्हणजे नुसतं खाणारं हिच्यासारखंच. म्हणूनच ना हिच्या सगळ्या इच्छा आपल्याला पूर्ण कराव्याच लागतात. त्याच वेळेला सायली आता कल्पनाला विचारत असते की आई प्रिया कुठे हो? सकाळपासनं कुठे दिसली का? नाही, ती तर सकाळपासनं घरात कुठे आहे, घरातच नाही आहे ती. हे सुद्धा आता कळून चुकलेलं असतं. मग सायली विचार करते की ही मुलगी नेमकी जाते कुठे? रात्रीचीही घरात नसते, सकाळी घरात नाही आहे. मग हिचं चाललंय काय? तिच्यावर बारकाईने लक्ष ठेवायला हवा, हाच विचार ना सायलीच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि सायली त्याच परीने विचार करत असते, कारण या सगळ्या गोष्टींचा ती आता स्वतःला तिला त्रास होत असतो. पण तिला हे सुद्धा वाटत असतं की काहीतरी काळबेरं नक्कीच आहे आणि जे प्रिया खूप दिवसापासून लपवते. पण या सगळ्याचा शोध तर आपल्याला आता घ्यायलाच हवा, असा विचार ना सायलीच्या मनामध्ये सुरू असतो. दुसरीकडे अर्जुनला कळत असतं की सायलीचं काहीतरी सुरू आहे. म्हणूनच आता तिला विचारतं सुद्धा अर्जुन की काय झालं आहे. त्यावर सायली म्हणते की काही नाही काही. पण रूममध्ये गेल्यानंतर सायली अर्जुनशी या विषयावर बोलणारच असते. दुसरीकडे आता पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं अश्विनने मालदीवला जायचं फ्लाईटचं बुकिंग केलेलं असतं. आणि जशी प्रिया घरात येते तसं प्रियाला तो सगळ्यांसमोर सांगतो की आपलं उद्याचं बुकिंग झालं आहे, आपण मालदीवला जातो आहे. पण नाही, मला जमणार नाही उद्या, असं ती रागातच म्हणते. त्यावर मात्र आता अश्विनचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. अश्विनला कळत नसतं. पण इकडे अर्जुन विचार करतो की उद्या एवढं काय आहे की ही जायलासुद्धा नाही म्हणते, म्हणजे भयानकच गोष्ट आहे. मालदीवसारख्या भागात ही जायचं नाही म्हणते, म्हणजेच नक्कीच काहीतरी काळबेरं आहे. सायलीसुद्धा आता त्याच व्यूहनं विचार करते. दुसरीकडे रूममध्ये सायली आणि अर्जुन जातात तेव्हा आता म्हणत असतात की नागराज हा महिपतला अजूनही भेटतो, याचा अर्थ नागराजचा आपल्याला पाठलाग करायला हवा, नागराजच आपल्याला महिपतपर्यंत पोचवेल, हे सुद्धा आता त्यांचं ठरतं. आता सायली आणि अर्जुनने केलेला प्लॅन कितपर्यंत जाऊन यशस्वी होतो आणि त्यांना सुमन कशी साथ देते हे येणाऱ्या भागातच आपल्याला मिळणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.